नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदान केंद्र व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत आदेश निर्गमित केले. या आदेशानुसार मतदानाच्या एक दिवस अगोदर शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते मतदानाच्या दिवशी 7 फेब्रुवारीपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार आहेत. अशा सूचना चंदगड तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या BLO मीटिंगमध्ये देण्यात आल्या. या कालावधीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान केंद्र परिसरात मोबाईल फोन, वाहनं तसेच शस्त्र बाळगणं वापरणं यावर निर्बंध घालण्यात आले. मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात कोणत्याही राजकीय पक्षाला बूथ स्थापन करणं, प्रचार साहित्य बाळगणं अथवा वापरणं तसेच सर्व प्रकारची वाहनं वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली. तसेच मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट बाळगणं किंवा वापरणं तसेच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होईल अशी कोणती कृती करण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली. मतदान केंद्र परिसरात फक्त मतदान अधिकारी, कर्मचारी यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. इतर कोणालाही थांबण्यास मनाई करण्यात आली. याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना फक्त सक्त सूचना देण्यात आल्या. दरम्यान येणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये मयत, स्थलांतरित व दुबार मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यासाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं. या प्रशिक्षण सत्रात तहसीलदार राजेश चव्हाण यांनी प्रास्ताविक करत सभेचा उद्देश स्पष्ट केला. निवडणूक विभागाचे टेक्निकल इन्चार्ज निहाल मुल्ला यांनी संपूर्ण सभेचे नेटके व शिस्तबद्ध नियोजन केलं. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, शांततेत पार पाडावी यासाठी प्रशासनाकडून सर्व स्तरावर दक्षता घेतली जात असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं.